चंद्रपूर पालिकेमध्ये सत्तेसाठी भाजपला आणखी 2 नगरसेवकांची गरज। 2 अपक्ष ठाकरे सेनेचे 6 नगरसेवक मिळून भाजपकडे 32 नगरसेवक, तर बहुमतासाठी भाजपला आणखी 2 नगरसेवकांची गरज आहे। वंचित आणि एमआयएम नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता लक्ष असेल। माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण ज्याप्रमाणे आज संख्याबळाचा इथे गेम चेंजर सुरू आहे। कारण महत्त्वाचं म्हणजे 66 नगरसेवक असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 34 नगरसेवकांची संख्या हे संख्याबळासाठी म्हणजे सत्ता स्थापनेसाठी आणि महापौर बसवण्यासाठी आवश्यक आहे। मात्र ते संख्याबळ जुळवताना काँग्रेस असेल किंवा भाजप असेल दोघांनाही शिवसेनेच्या मदतीची गरज आहे। ठाकरेंची शिवसेनेने आता भाजपला जे समर्थन आहे ते जाहीर केलेलं आहे। सव्वा वर्षाचं हे महापौर पद असणार असंही जाहीर केलेलं आहे। मात्र तिथे अजूनही तिढा कायम आहे, कारण वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक कोणाला मतदान करतात, ते काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अजूनपर्यंत जे आहे त्यांचं संख्याबळ कुठेतरी कमी पडत असल्याचं माहिती मिळते। मात्र यात ट्विस्ट आणखी एक असा येईल, कारण शिवसेनेने जेव्हा आपली गटनोंदणी केलेली होती ती गटनोंदणीच्या वेळी भाजप जे वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक त्याचबरोबर अपक्ष जे नगरसेवक निवडून आले अशी 10 नगरसेवकांची गटनोंदणी केलेली आहे। आणि त्यामुळे जे आहे ते जर एकत्र जर आले तर नक्कीच भाजपचं संख्याबळ होता पुरेसा आणि ते आपला महापौर बसवणार। मात्र वंचितचे अजून नगरसेवक इथे आले नाही अशी माहिती मिळते। त्याचबरोबर एमआयएमचा एक नगरसेवक आहे, ते काय भूमिका घेतात त्यावर देखील सर्व काही अवलंबून आहे। आता आतमध्ये जे आहे सभागृहामध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे, निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि यानंतर नेमकं काय बाहेर येतं ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। बरं जितेंद्र, आता आपण आजच्या या सगळ्या परिस्थितीविषयी बोलताना जेव्हा निकाल लागला तेव्हापासून ते आतापर्यंत काय काय नाट्यमय घडामोडी चंद्रपुरात घडल्यात, चंद्रपूरवरून अगदी दिल्लीपर्यंत घडल्यात, याचाही थोडा लेखाजोखा घ्यावा लागेल जितेंद्र। नक्कीच, कारण चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात गाजलेली आहे। कारण काँग्रेसचा इथे अंतर्गत संघर्ष टोकाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। एकीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा गट असेल तर दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गट, दोन्ही गटांमध्ये आपला महापौर व्हावा, आपले नगरसेवक पळवापळवीपर्यंत इथे आणि अपहरणापर्यंत इथे हे प्रकरण गेलेलं होतं। त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींना थेट दिल्लीहून मध्यस्थी करावी लागली होती, त्यानंतरही वाद कुठेही शमल्याचं दिसत नव्हतं। एकतर दुसरीकडे भाजपमध्ये देखील उघड नाराजी जी होती ती 2 गटांमध्ये दिसून आलेली होती, ज्यामध्ये एक गट किशोर जोरगेवार यांचा होता तर दुसरे सुधीर मुनगंटीवार। मात्र पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला आणि त्यानंतर दोन्ही जे पक्ष आहेत भाजप असेल किंवा काँग्रेस असेल दोघांमध्येही कुठेतरी समेट झाल्याचं सर्व म्हणजे प्राथमिकदृष्ट्या दिसत होतं। मात्र तसं अजूनही झाल्याचं दिसत नव्हतं, कारण शिवसेना जी आहे ती कोणासोबत बोलायची, कोणासोबत वाटाघाटी करायचं, त्यांना एकेकडे धानोरकर गटाशी वाटाघाटी कराव्या लागत होत्या तर दुसरीकडे वडेट्टीवार गटाची वाटाघाटी, त्यामुळे तो शेवटपर्यंत महापौर पदाचा तिढा सुटलेला नव्हता। आणि आता जे आहे ते निवडणुकीच्या ऐन वेळी जे आहे ते विजय वडेट्टीवार असतील आणि खासदार प्रतिभा धानोरकर असतील ह्या एकत्र बसून तोडगा काढण्याचा आणि शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार करत आहेत। मात्र आता वेळ भरपूर झालेली आहे असं दिसून येत आहे आणि आता नगरसेवकांची जी आहे ती आतमध्ये हात उंचावून कोणाला ते मतदान करणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर आता महापौर कोणाचा होतो, कारण शिवसेनेचा 1.25 वर्षाचा महापौर आणि भाजपचा 1.25 वर्षाचा महापौर असा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। विशेष म्हणजे शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने, राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाने निर्देश देऊनही स्थानिक लेवलवर तो पाळल्या गेला नाही हे प्रथमदर्शनी आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता यावर काय निर्णय घेतात, काय कारवाई करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे की पक्षश्रेष्ठींना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला होता भाजपसोबत जाण्याचा। कारण भाजप आणि शिवसेनेमध्ये आतापर्यंत कुठेही युती झालेली नाही आहे, कारण जेव्हा 2019 मध्ये ही युती तुटलेली होती तेव्हा स्थानिक स्तर असेल किंवा विधानसभा लोकसभा सगळे वेगवेगळे लढलेले आहेत आणि एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणूनच आपल्याला आतापर्यंत सामोर आलेले आहेत। मात्र चंद्रपूरमध्ये हा आता मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येऊन राहिलेला आणि चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आता महापौर कोणाचा होतो, कारण संख्याबळांची जुळवाजुळव जी आहे ती शेवटपर्यंत दिसून येऊन राहिलेली आहे। आतमधून बाहेरून जे आहेत त्या अनेक जे नेते आहेत त्यांच्या चिठ्ठ्या। बरं जितेंद्र, थोडंसं थांबवतो, एक अपडेट समोर येतोय। अपडेट नेमकी काय तर चंद्रपुरात भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे।
ठाकरे सेनेनं ऐनवेळी भाजपसोबत युती केल्यानं काँग्रेसला हादरा बसलाय. काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात एकत्र बसून चर्चा. चंद्रपुरात काँग्रेसकडून सूत्र हलवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात एकत्र बसून चर्चा सुरू आहे. खरं तर या दोघांमध्ये आधी काँग्रेसमधला अंतर्गत वाद रंगलेला होता. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आहेत, प्रतिभा धानोरकर खासदार आहेत काँग्रेसच्या. तर चंद्रपुरात भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आणि आता या दोघांकडून एकमेकांसोबत बसून चर्चा सुरू झाली. चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपच्या खासदार झालेल्या आहेत. संगीता खांडेकर या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे. चंद्रपूरमध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश आलेलं आहे. ठाकरेंच्या सेनेसोबत युती करत भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौरपदी विराजमान झालेल्या. प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. जितेंद्र, नक्कीच अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर या विराजमान झालेल्या आहेत. अवघ्या एका मताने त्यांनी काँग्रेसच्या ज्या नगरसेविका होत्या वैशाली महाडोळे यांचा पराभव केलेला आहे. संगीता खांडेकर यांना 32 मतं मिळालेली आहेत, तर वैशाली महाडोळे यांना 31 मतं मिळालेली आहेत. आणि जे महत्त्वाचा जो घटक ठरलेला आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक, दोन्ही नगरसेवक निवडणुकीपासून अलिप्त राहिलेले आहेत. तर MIMच्या एका नगरसेवकाने तटस्थ भूमिका घेतलेली आणि त्यामुळे भाजपचा मोठा विजय इथे म्हणावा लागेल. कारण काँग्रेसचे खासदार प्रतिभा धानोरकर इथे असताना चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपने काँग्रेसला खो दिलेला आहे. भाजपचा महापौर आता चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये विजय झालेला आहे. संगीता खांडेकर या भाजपच्या महापौर असणार आहेत आणि ही मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण भाजपचा मोठ्या प्रमाणात इथे विजय झाल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष असेल किंवा भाजपचा अंतर्गत संघर्ष असेल, दोन्ही संघर्ष बाजूला ठेवल्यानंतर आता भाजपने इथे बाजी मारलेली आहे. काँग्रेसला मागे टाकत भाजपचा महापौर इथे निवडणुकीत विजय झाल्याचं आतमधून जी आहे ती माहिती मिळते. बरं जितेंद्र, काँग्रेसमधला हा जो अंतर्गत संघर्ष होता म्हणजे वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर, यामुळे भाजपला ही बाजी मारणं सोपं गेलं असं म्हणायचं का? नक्कीच, कारण काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष या संपूर्ण घडामोडीमागे नक्कीच कारणीभूत आहे. कारण ज्याप्रमाणे सुरुवातीपासून जवळपास 15 तारखेला मतमोजणी झाली, वोटिंग झालेलं होतं, 16 तारखेला निकाल लागले होते, तेव्हापासूनच मोठ्या प्रमाणात नगरसेवकांची पडवापडवीपासून अपहरणापर्यंतचा आणि एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची देखील प्रकरण समोर आलेलं होतं. आणि याला कुठेतरी काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष जबाबदार असल्याचं राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होती आणि त्यामुळेच कुठेतरी आश्चर्यकारक परिणाम येऊ शकतात अशी शक्यता राजकारणातून व्यक्त करण्यात येत होती. आणि तीच जी शक्यता आहे ती आज पूर्णपणे खरी ठरलेली आहे. आणि काँग्रेसचं संख्याबळ हे भाजपपेक्षा जास्त असताना भाजपने संख्याबळ जुळवाजुळव केलेली आहे. आणि या जुळवाजुळवीनंतर जे आहे ते आता भाजपचा महापौर इथे चंद्रपूर महानगरपालिकेत विराजमान झालेला आहे. भलेही भाजपमध्ये देखील 2 आपल्याला गट दिसून आलेले होते, मात्र त्यांनी आपला गटबाजी मागे ठेवत आपला महापौर जे आहे तो निवडून आणलेला आहे. आणि भाजपने जे आहे ते काँग्रेसवर आता मात केलेली आहे. आता यानंतर नेमकं काय घडतं, नेमकं पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतं, कारण बहुमत होतं, बहुमत असताना बहुमत भलेही नव्हतं, मात्र संख्याबळाची जुळवाजुळव करणं हे काँग्रेसला कधीही शक्य झालेलं असतं. मात्र अंतर्गत कलह जो आहे तो आता काँग्रेसच्या पथ्यावर पडल्याचं या माध्यमातून दिसून येऊन राहिलं. जितेंद्र, आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आतून काही माहिती समोर येते का? वंचितनं नेमकं कुणाला मतदान केलेलं आहे या संदर्भातली काही माहिती समोर येते? नुकतंच आता मतदान पार पडलेलं, हात उंचावून हे मतदान निवडणूक ही पार पडलेली आहे. आणि भाजपच्या ज्या नवनियुक्त म्हणता येतील किंवा ज्यांची निवड झालेली आहे महापौरपदी संगीता खांडेकर यांना 32 मतं मिळालेली आहेत. तर काँग्रेसच्या महाडोळे होत्या, ज्या उमेदवार होत्या नगरसेविका, त्यांना 31 मतं मिळालेली आहेत. एका मताने जो आहे तो भाजपच्या उमेदवाराचा महापौरपदी निवडणुकीत विजय झालेला आहे. आणि या निवडणुकीचा आता जे श्रेय आहे ते आता नेमकं कुणाला द्यावं ते देखील पाहणं
महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सुधीर मुनगंटीवार असतील किंवा किशोर जोरगेवार असतील, या दोघांही भाजपच्या नेत्यांनी या चंद्रपूर महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात आपली सत्ता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत देखील घेतलेली होती. मात्र संख्याबळाची जुळवाजुळव करताना हे दोन्ही नेते यशस्वी झालेले आहेत. तर दुसरीकडे वडेट्टीवार असतील किंवा धानोरकर असतील हे आपल्या महापौर बनवण्यात अपयशी झालेले आहेत असंच म्हणावं लागेल. आणि जे 32 मतं मिळालेली आहेत त्यामध्ये MIMची जी संख्या होती 2 नगरसेवकांची, ती 2 नगरसेवक जे आहेत ते निवडणुकीपासून एक नगरसेवक जो MIMचा आहे तो तटस्थ राहिलेला आहे. तर वंचितची जी होती ती वंचितच्या नगरसेवकांनी या तटस्थ राहिलेल्या आहेत, अलिप्त राहिलेल्या आहेत. मात्र जी गटनोंदणी होती भाजप शिवसेनेसोबत त्यांनी केलेली होती. शिवसेनेसोबत गटनोंदणी करताना एकूण संख्याबळ जे होतं ते 10 होतं. ठाकरेंचे शिवसेनेचे 6, वंचितचे 2 आणि अपक्ष 2 अशी ही एकत्र 10 नगरसेवकांची गटनोंदणी केलेली होती. त्यामुळे यापुढे एखादा पेच येऊ शकतो का, कायदेशीर पेच येऊ शकतो का, किंवा या निवडणुकीला कुठे कायदेशीर आव्हान देखील दिल्या जाऊ शकतं का काँग्रेसकडनं, ते देखील आता तपासण्यात येत आहे. आणि त्यानंतर यावर जो काय आहे तो पुढील निर्णय अपेक्षित आहे. जितेंद्र, आता हा एवढा मोठा धक्का बसल्यानंतर म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस होता तरी सत्तेत काही जाता आलं नाही. यानंतर आता वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी एकत्र बसून चर्चा केल्याचं कळतंय, तशी काही दृश्य दिसत आहेत? नक्कीच, कारण आतापर्यंत जोपर्यंत आपण पाहिलेलं होतं की दोन्ही नेते आपसात कधीही भेटलेले नव्हते. एक दोनदा यापूर्वी बैठका झालेल्या होत्या, ज्यावेळेस पहिल्यांदा दोघांमधील वितुष्ट जे आहे ते समोर आलेलं होतं. त्यावेळी टेलिकॉन्फरन्सिंगवरून विजय वडेट्टीवार असतील आणि प्रदेशचे नेते आणि दिल्लीचे नेते अशी बैठक झालेली होती. त्यानंतरही तो या दोन्ही नेत्यांमधील तिढा सुटलेला नव्हता. त्यानंतर जे आहे ते दिल्लीमध्ये जाऊन नगरसेवकांची हजेरी लावण्यात आलेली होती. दोन्ही नेते पोहोचलेले होते. पक्षश्रेष्ठींना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागलेला होता. मात्र त्यानंतरही आपापल्या गटाचे जे नगरसेवक होते त्यांनी आपापल्या गटाचे नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले होते. आज मात्र जे आहे ते दोन्ही नेते एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येईल. चंद्रपुरामधील एका ठिकाणी दोन्ही नेते एकत्र येऊन शेवटपर्यंत आपल्या कागदावर गोळाबेरीज करत होते. मात्र आतापर्यंत वेळ निघून गेलेली होती आणि आता ही वेळ निघून गेल्याचंच आपल्याला या माध्यमातून दिसून येऊन राहिलेलं आहे की आता चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर हा आता विराजमान झालेला आहे. आता उपमहापौरपदी कोणाची वर्णी लागतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबरोबर आता स्थायी समिती कुणाला मिळते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ही मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल राज्यातील, कारण एकीकडे भाजप आणि दुसरीकडे शिवसेना यांची एकत्र युती येऊन चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे, एवढं मात्र निश्चित आता दिसून येऊन राहिलेलं आहे. विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. एक महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. चंद्रपूरमध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूर महापालिकेच्या महापौर म्हणून निवडून आलेल्या आहेत. मतदान प्रक्रिया पार पडली. 32 मतं संगीता खांडेकर यांना मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मतं मिळाली. केवळ एका मताच्या फरकानं भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरलेला होता, तरीही काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागतंय. महापौर पद काँग्रेसला मिळणार नाहीये. सुरुवातीला काँग्रेसमधला अंतर्गत कलह समोर आला, अंतर्गत वाद समोर आले. विजय वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर हा जो वाद होता त्यामध्ये 2 वेगवेगळे गट, एक गट स्थापन केला गेला आणि त्यानंतर आता या सगळ्याचा परिणाम म्हणून सगळ्यात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला महापौर पद मिळालेलं नाही. आपले प्रतिनिधी राहुल आसुटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या सगळ्या संदर्भात ते बोलतील. राहुल, नक्कीच तासाभरात अनेक घडामोडी घडल्याचं आपण पाहतोय. महापालिकेमध्ये मतदान प्रक्रिया करत असताना 32 होईल अशी शंका काँग्रेसला होती आणि मात्र वंचितचे उमेदवार अनुपस्थित राहिलेले आहे आणि MIMच्या उमेदवारांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे 31 विरुद्ध 32 असा निकाल लागलेला आहे आणि एका मताने भाजपच्या संगीता खांडेकर ह्या महापौरपदी विराजमान होणार आहे. गेल्या 27 दिवसापासून ज्या घडामोडी घडत आहे त्यामध्ये आता मोठी कलाटणी मिळताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं ऐन वेळेवरती भाजपचा हाती घेतल्या. त्यानंतर एका तासाभरामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहे त्याच्या म्हणजे त्या सभागृहामध्ये वंचितचे जे 2 नगरसेवक होते ते अनुपस्थित राहिलेले आहे आणि MIM काँग्रेसला मतदान करेल अशी अपेक्षा होती, पण मात्र MIM तटस्थ राहिल्यामुळे काँग्रेसला 31 मिळालेले आहे आणि भाजपला 32 मिळालेले आहे. त्यामुळे संगीता खांडेकर ह्या भाजपच्या अधिकृत महापौर म्हणून आता घोषित झालेल्या आहेत. धन्यवाद राहुल दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.
चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मोठी घडामोड घडलेली आहे. भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे. सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला महापौर बसवता आलेलं नाहीये. भाजपनं खेळी केलेली आहे. शेवटच्या तासाभरामध्ये हे सगळं वातावरण फिरलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिला, भाजपसोबत युती केली आणि भाजपच्या महापौर संगीता खांडेकर निवडून आलेल्या आहेत. सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याचं किशोर जोरगेवार यांनी सांगितलं. 1.25 वर्षांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान होणार. दरम्यान किशोर जोरगेवार यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आपण पाहूया. नंतरच्या 1.25 वर्ष उभाटाला राहतील आहे. आताचे 6 वर्ष आमच्याकडे आणि स्टँडिंगचा पहिला या ठिकाणी उभाटा घडला. शिवसेनेची मागणी होती की पहिला महापौर त्यांचा असावा. शिवसेनेची मागणी होती, त्या मागणीवरच सगळं थांबलेलं होतं. आमचा पक्ष त्याला नेते आमचे मान्य नव्हते आणि 24 तर आमच्या जो संख्याबळ असल्यानंतर आम्ही काही महापौर त्यांना देणं हे काही योग्य दिसत नव्हतं. आणि सुद्धा उभाटाचं सुद्धा हे म्हणा की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विकास करू शकते हे अनेक नगरसेवकांना पटलं. फॉर्म्युला काय ठरला? अरे फॉर्म्युला हाच ठरला ना. 1.25 वर्ष आमचे, 1.25 वर्ष त्यांचे, पुन्हा 1.25 वर्ष नंतर असं त्याच्यात त्यामुळे उपमहापौर या ठिकाणी हे देण्यात येतं. या ठिकाणी आम्ही उभाटासोबत युती करतो आहे आणि उभाटासोबत युती करत असताना महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल. संगीता राजेंद्र खांडेकर या आमच्या ज्यांच्या नावाने काल आम्ही व्हीप काढला गटनेते शेखरजी शेट्टी यांनी, तो त्या महापौराचे उमेदवार असतील आणि बाकीचं जे स्टँडिंगचे वगैरे विषय आहे ते सगळे या ठिकाणी चर्चा करणार. प्रतिक्रिया किशोर जोरगेवार यांनी दिलेली होती आणि त्यानंतर ही सगळी खळबळ आपण पाहतोय. भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला, युती केली आणि भाजपचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये संगीता खांडेकर विराजमान झालेले आहेत. वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिले. MIMचा 1 नगरसेवक तटस्थ राहिला आणि 32-31 अशा संगीता खांडेकर यांचा विजय झाला. काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मतं मिळाली, संगीता खांडेकरांना 32 मतं मिळाली. एका मताच्या फरकानं विजय झाला. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना ही भाजपसोबत गेल्यानं भाजपचा महापौर विराजमान झाला. तसंच वंचितचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यामुळे आणि MIMचा नगरसेवक हा तटस्थ राहिल्यानं भाजपचा महापौर विराजमान झाला असंही म्हणता येईल. चंद्रपुरातील नव्या दोस्तीनं राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलणार का, हा प्रश्न आता महत्वाचा आहे. चंद्रपुरात नवी दोस्ती कोणाची झाली आहे? ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची. भाजप ठाकरे सेनेत महापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला चंद्रपुरात ठरलाय. चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर या महापौर म्हणून विराजमान झालेल्या आहेत, निवडून आलेल्या आहेत. तर संगीता खांडेकर अवघ्या एका मतानं विजयी झालेले आहेत. 32-31 असं मतदान झालं. 32 संगीता खांडेकरांना, 31 काँग्रेसच्या उमेदवाराला. किशोर जोरगेवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. किशोर जोरगेवार, जे कसं झालं, कसं जुळून आलं हे समीकरण? ठाकरेंची शिवसेना आणि भाजप महापौर तर बसला आता तुमचा. हो, या ठिकाणी समीकरण चंद्रपूरच्या जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि उभाटा असं मिळून या ठिकाणी महापौर या ठिकाणी संगीता खांडेकर या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या या ठिकाणी महापौर म्हणून विराजित होत आहेत. बरं, जुना मित्र पुन्हा जवळ आलाय, यामुळे समीकरण राज्यभरातली बदलतील का आता? चंद्रपूर ही नांदी म्हणायची का नव्या समीकरणांची, जुन्या मित्राला जवळ घेण्याची? एव्हरीथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स अँड वॉर असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती आहे. जेव्हा त्यांना कळलं की जर चंद्रपूरच्या जनतेचा विकास करायचा आहे, जे आपल्याला राज्यात ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं जे विकसित महाराष्ट्राचं विजन आहे, ते विकसित महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरचंही योगदान राहावं या दृष्टिकोनातून उभाटाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला आणि ते लोक आमच्या सोबत येत भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी विराजमान होत आहे. नाही, एव्हरीथिंग इज पॉसिबल म्हणताना हे राज्यभरात सुद्धा शक्य असं तुम्ही म्हणताय. नवी ही नांदी आहे जुन्या मित्रासोबत जाण्याची. आता काही होऊ शकते. बघा, काय म्हणालो, राजकारणामध्ये आता तुम्ही हे खरं आहे की हे एक नवीन समीकरण या ठिकाणी निर्माण झालं. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी याला मान्यता दिली. रात्री 1 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत मी चर्चा केली आणि रात्री 1 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याला होकार दिला आणि त्याच्या होकारातूनच आज ही या ठिकाणी सत्ता स्थापन होत आहे. बरं, आता उपमहापौर पदाचं काय, हाही प्रश्न आहे. उपमहापौरही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, उभाटा आणि शिवसेना यांचाच होईल. त्या ठिकाणी प्रशांत दानव
हे जे आहेत अपक्ष निवडून आलेले त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी होईल. बरं जोरगेवरजी, काही तासांपूर्वी संजय राऊत म्हणाले होते की काँग्रेस सोबत जाणार, भाजप सोबत जाण्याचा प्रश्नच नाही, एक वेळ विरोधी बाकावर बसू. अशी काय जादू तुम्ही केलीत की तुमच्यासोबत ठाकरेंची शिवसेना आली? संजय राऊत साहेब हे केवळ भाकीत करत असतात, रोज टेलिव्हिजनवर येत असतात. टेलिव्हिजनवर आल्याने आणि नुसतं बोलल्याने काही सत्ता मिळत असते. कार्यकर्त्यांना जोडून ठेवावं लागते, जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा लागतो. आणि संजय राऊत साहेब काय बोलले त्याला मी काही पाहिलं नाही, त्यांचा तो प्रश्न आहे. परंतु इथल्या नेत्यांना उभाटाला जाणवलं की या ठिकाणी जर आपल्याला स्थिर सरकार द्यायचं असेल, चंद्रपूरच्या जनतेसोबत जर विकास करायचा असेल तर देवेंद्रजी फडणवीसांच्या मार्गदर्शनामध्ये, नेतृत्वामध्ये या ठिकाणी महापौर भारतीय जनता पार्टीचा बसणं हे आवश्यक आहे. हे पटलं आणि त्यातून हे समीकरण जुळून आलेलं आहे. बरं, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तुमचं नेमकं कोणासोबत बोलणं सुरू होतं? पक्षश्रेष्ठींच्या आता आदेशानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा निर्णय घेतलाय का कसं? याची इनसाइड स्टोरी मी तुम्हाला वाटल्यास वेगळी देईल. आता मला या ठिकाणी निकाल येत आहे, इतरही चॅनल्सचे या ठिकाणी मला फोन येत आहे, तेवढं घेऊ द्या. याची फार मोठी मनोरंजक स्टोरी आहे, एक 25 दिवसाची कहाणी आहे, त्याचा मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो. या 25 दिवसामध्ये काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले होते तेव्हा काय वाटलं होतं? एवढा एक प्रश्न. आम्हाला कधीही वाटलं नव्हतं की आमचा सत्ता महापौर होणार नाही. आम्ही यावर ठाम विश्वास आमचा होता की महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल. आणि ज्या प्रकारचा संवाद आमचा सर्वांशी सुरू होता त्यावरून तर हे पक्क झालं होतं की कसंही करून भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी महापौर होणार आहे. आणि ही भावना निवडून आलेल्या सर्व बऱ्याच म्हणजे 66 पैकी मी तर असं म्हणेन की 50 नगरसेवकांची ही इच्छा होती की भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी महापौर व्हावा, यावा. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी महापौर निवडला गेलेला आहे. धन्यवाद किशोर जोरगेवर.